कधी तुमच्यासोबत असं झालंय का? काहीतरी नवीन एक्सप्लोर करायला निघालात, पण सगळंच फेल झालं आणि अचानक काहीतरी असं मिळालं, त्यामुळे सगळा दिवसच बदलून गेला. आजची ही गोष्ट तशीच आहे. मी आणि माझा मित्र दिनेश आम्ही दोघंही भांडूप पंपिंगला संध्याकाळी भेटलो. काहीतरी नवीन एक्सप्लोर करायचं ठरवलं होतं, पण अनफॉर्च्युनेटली वेळ झाला. 6 वाजले आणि जे बघायला आलो होतो, ते बघताच आलं नाही. मनात थोडीशी उदासी होती, कारण आजचा दिवस फुकट गेला असं वाटलं आणि मग आम्ही परतीचा रस्ता पकडला. पण म्हणतात ना, जिथे कोणी नसतं तिथे स्वामी भेटतात. भांडूप पंपिंगच्या सिग्नलला अचानक आम्हाला स्वामींचा मठ दिसला आणि आम्ही तिथे जाण्याचा निर्णय घेतला. मठात गेलो, शांत वातावरण, स्वामींचं दर्शन घेतलं आणि खरंच सांगतो, मन पूर्ण प्रसन्न झालं. तेवढ्यात एक पोलीस काका आले. त्यांना फोटो काढायचा होता. आम्ही मदत केली आणि त्यांचा फोटोसुद्धा काढला. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच भक्ती दिसत होती. ते म्हणाले, आज माझा पोलीस ड्युटीमधला शेवटचा दिवस आहे, म्हणून मी स्वामींच्या चरणी आलोय त्यांना धन्यवाद द्यायला. मित्रांनो, आपण आयुष्यात खूप काय अचीव करतो, पण धन्यवाद द्यायचं राहून जातं. त्या काकांनी आज जे केलं ते खरंच शिकून गेलं की यशाच्या मागे कोणाचा तरी आशीर्वाद असतोच. मुलुंड ऐरोली रोडवर असलेला हा मठ, इथे नेहमी गाड्यांची वर्दळ असते, पण हा मठ फक्त मंदिर नाही, इथे गरजू लोकांसाठी अन्नछत्र चालतं, अन्न पाणी दिलं जातं. पूर्वी इथे जंगल होतं, काहीच नव्हतं, फक्त एक छोटं पत्र्याचं शेड आणि स्वामींचा फोटो होता. आज भक्तांच्या श्रद्धेमुळे इथे सुंदर मंदिर उभं आहे. आज त्या स्वामींच्या सफेद मूर्तीसमोर उभं राहिल्यावर खरंच एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. खूप लोकांचे इथे स्वअनुभव आहेत आणि आज स्वामी प्रकट दिन असल्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, ह्या मठाला नक्की भेट द्या. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. या मठाला एकदा नक्की भेट द्या. लोकेशन लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे व कमेंटमध्ये सुद्धा. आमची हुकलेली संध्याकाळ स्वामींच्या मठात येऊन खूप सुंदर झाली. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.